नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 साखर कारखान्यांची ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धा। महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखी राज्यव्यापी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 या अभिनव संकल्पनेची अधिकृत घोषणा आज दुपारी हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली। ही लीग सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय सुयोग गायकवाड यांच्या पुढाकारातून साकार झाली असून राज्यभरातील 20 साखर कारखान्यांचा यात सहभाग असणार आहे। स्पर्धेचा लोगो, नियमावली, संघाची यादी आणि इतर तपशील यावेळी प्रसिद्ध करण्यात आले। सुयोग गायकवाड यांची सद्भावना, ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित राहणार नाही, तर कारखान्यातील कर्मचारी, अधिकारी, संचालक यांच्यातील बंधुभाव, एकात्मता आणि सामाजिक ऐक्य याचे प्रतीक ठरेल। सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात ही स्पर्धा सकारात्मक ऊर्जा देईल। स्पर्धेचा तपशील, उद्घाटन समारंभ 2 ऑगस्ट 2025 हरिभाई देवकण प्रशालेचे मैदान सोलापूर। सामने 3 ते 10 ऑगस्ट 2025 दयानंद कॉलेज मैदान सोलापूर। स्पर्धा स्वरूप नॉटआउट पद्धत, थेट प्रसारण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर। पारितोषिक व सन्मान पारितोषिक पुरस्कार, प्रथम 3 लाख, द्वितीय 2 लाख, तृतीय 1 लाख। मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक स्कूटर, सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज प्रत्येकी 51,000। प्रमुख उपस्थिती या पत्रकार परिषदेस भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक माननीय ऋतुराज सावंत, विविध साखर कारखान्यांचे संचालक, महाव्यवस्थापक, अधिकारी वर्ग तसेच 20 संघाचे कर्णधार उपस्थित होते। उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास अनेक ख्यातीप्राप्त मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती अपेक्षित आहे। एक औद्योगिक मैत्रीचा नवा अध्याय। महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 ही केवळ एक स्पर्धा नसून साखर उद्योगातील संघटनशीलता, परस्पर संबंध आणि औद्योगिक एकता या मूल्यांची साक्ष देणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 पर्व सोलापूर हे आपण सोलापूरमध्ये साखर कारखान्याचे कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासाठी आपण भरवत आहोत। तर ती जी स्पर्धा आहे ती 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट मध्ये ठेवलेली आहे। पावसामुळे पुढे मागे होऊ शकतं। 2 ऑगस्टला भव्य त्याचा उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार येणार आहेत, महाराष्ट्राच्या हास्यचित्रामध्ये काही कलाकार येणार आहेत, तसेच सर्व कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी हे सर्व तिथे उपस्थित राहणार आहेत। चेअरमन लोक तिथे उपस्थित राहणार आहेत। तर हे जे सर्व सामने आहेत ते सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळले जातील। अंपायरचे निर्णय जे असतील ते अंतिम असतील। बॉलिंग फेकी आढळून आल्यास त्याला नो बॉल डिक्लेअर करण्यात येईल। 85 हुज्जत जर घातली गेली तर त्या संघाला बाद करण्यात येईल। सामन्यातील षटके पावसानुसार कमी जास्त केली जातील। पाऊस आल्यास तसेच तांत्रिक अडचणी आल्यास सामने पुढे मागे केले जातील। क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडू 6 महिने, कमीत कमी 6 महिने ते एक स्पर्धा साखर कारखाना वाईज होईल। स्पर्धेत काही अडचणी आल्यास समितीचा निर्णय अंतिम राहील। सामना सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर तिथे स्पर्धकांनी किंवा टीमने उपस्थित राहणे गरजेचं आहे। प्रत्येक साखर कारखान्याचा फक्त एकच संघ आणला जाईल। सर, आता सध्याला आमच्याकडे 20 साखर कारखान्यात टीम रजिस्टर झालेल्या आहेत आणि 3 ते 4 टीम अजून ऑन कॉल आहेत, ज्या त्यांच्या टीम सिलेक्शन अजून झालेलं नाही। सध्याला 20 कारखाने जे आहेत ते कन्फर्म आहेत। तर 2 तारखेचा उद्घाटन सोहळा आहे तो हरिभाई देवकरण शाळेमध्ये आम्ही ठेवण्यात आलेला आहे आणि जो 3 तारीख ते 9 तारखेचा जो क्रिकेट टुर्नामेंट असेल ते दयानंद कॉलेज मध्ये ठेवण्यात आलेला आहे।